तर बघा आपला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन तर झाला आहे व्यवस्थितरित्या. तर आपण वळूयात आता थर्ड क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर सी न्यूमरिकल्स कडे वळूयात. थर्ड, द मास अँड द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 kg. आता एक अर्थ आहे आणि एक मून आहे. तर मास अँड वेटचं आपल्याला दिलंय, तर गिवन मध्ये दिलंय आता आपल्याला. गिवन काय आपण बघूया. तर मास ऑन अर्थ, हे अर्थ साठी घेतलं आहे मी. तर मास ऑन अर्थ किती आहे? 5 kg. तर मास ऑन अर्थ साठी एम घेऊ आणि वेट ऑन अर्थ इक्वल्स टू 49, म्हणजे वेट ऑन अर्थ इक्वल्स टू 49 kg. हे किती आहे? 5 kg आणि हे किती आहे? 49 kg. 49 न्यूटन आहे, सॉरी 49 न्यूटन. तर बघा, व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. आता एम साठी हे काय साठी कशासाठी घेऊया आता आपण? मून साठी. मास ऑन द मून आणि वेट ऑन द मून साठी काय घेऊयात? WM. हे तुम्ही फुल फॉर्म मध्ये पूर्ण काय लिहायचं आहे, मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतोय. अझ्युम द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज. आता GE म्हणजे ऍक्सलरेशन लिहूनच देतो. रेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ इक्वल्स टू GE आणि GM इक्वल्स टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. हे कळालं? गिवन काय आहे आपल्याला कळालं? गिवन व्यवस्थितरित्या आपण काय लिहिलंय. तर बघा, हे सगळं लिहून घ्यायचं आहे आपल्याला, काय काय दिलंय. आता आपण बघूयात हे आपण कशाला काय अझ्युम केलंय हे लिहून घेतलेलं आहे. तर बघा, आता आपल्याला एक माहिती आहे की मास अँड वेट. तर मास आपल्याला GE दिलेत. Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of the earth. अर्थच्या काय 1/6 आहे GM, म्हणजे GE इक्वल्स टू 1/6 ऑफ GM हे आपल्याला दिलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो? ग्रॅव्हिटेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ इज 1/6 ऑफ ग्रॅव्हिटेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. हे याचं इक्वेशन आहे. तर बघा, आपल्याला काय दिलंय? वेट. तर वेटचं आपल्याला माहिती आहे की वेट हे सगळीकडे काय असतं? सारखं असतं. तर वेट मूनवर जर अर्थवर जरी 5 किलो आहेत, 5 kg आहेत, तर मूनवर पण काय असेल? 5 kg. तर फर्स्ट क्वेश्चनचा आपला आन्सर होणार आहे व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. तर त्याचं आपल्याला आन्सर येणार आहे द मास ऑफ एन ऑब्जेक्ट बघा, त्याचा आपला आन्सर येणार आहे द व्हॅल्यू ऑफ मास नेव्हर चेंजेस. सो इथे लिहून देतोय व्हॅल्यू ऑफ मास नेव्हर चेंजेस. सो द व्हॅल्यू ऑफ मास ऑन मून is equal to value of mass on earth. तर ते काय राहणार आहे? फक्त 5 kg. ते पण 5 kgच राहणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपलं हे झालेलं आहे. आता आपण बघूयात वेटचं काय आहे आपलं. तर हे लिहून घेतलं आहे तुम्ही व्यवस्थितरित्या. तर बघा, वेटचं काय चेंजेस होणार आहेत आपल्याकडे. तर बघा, वेटचा फॉर्म्युला काय आहे? वेट ऑन अर्थ इक्वल्स टू mg. आपल्याला काय दिलेलं आहे अजून? वेट ऑफ मास इक्वल्स टू mg म्हणजे काय की मास ऑन अर्थ, आणि तसंच वेट ऑफ मून इक्वल्स टू mgm. तर बघा, ह्या दोघांना जर आपल्याला इक्वल अप करायचं असतं तर आपण नेहमी काय करतो? डिवाइड करतो. तर डिवाइड करताना आपल्याला करायचं काय? WE इक्वल्स टू अपॉन WM. बघा, WM अपॉन WE इक्वल्स टू, इथलचा M एक कट होऊन जाईल, इथलचा एक कट होऊन जाईल. बरं ठीक आहे, आपण
तुम्हाला असं नाही समजणार जेव्हा आपण हे करू तेव्हा GE अपॉन WGE. तर बघा आपण हे डिवाइड मध्ये करतोय व्यवस्थितरित्या. तर बघा W ची व्हॅल्यू इथे कट होऊन जाईल. W इथे कट होतं. WM इक्वल्स टू WE. आता GM अपॉन GE तर त्याची आपण व्हॅल्यू बघितली काय आहे 1/6. काय दिलेली आहे आपल्याला 1/6 आपल्याला व्हॅल्यू तिथे दिलेली आहे. GM अपॉन GE आपण बघितलं होतं की मून इज इक्वल्स टू हाफ ऑफ gravitational force due to gravity on the earth is 1/6 of gravitational force due to gravitational force on the moon. याच्यात आपण कन्फ्युजन व्हायचं नाही. आपल्याला जे दिलेलं आहे ते बघायचं. बघा तिथे काय दिलेलं आहे द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 ऑफ अर्थ. 1/6 ऑफ काय अर्थ. हे व्यवस्थितरित्या आपण लक्षात ठेवायचंय की बघा आता GM आहे इकडे तर GE इकडे येईल कारण की इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे येऊन काय होईल डिवाइड. तर 1/6 ऑफ बघितलं जसं आपल्याला गिवन दिलं आहे त्याच्यावरून आपण हे सगळं काही सॉल्व्ह करतोय. तर बघा WM तर आपल्याला वेट दिलंय 49 kg 49 न्यूटन दिलंय. कशाचं वेट दिलंय आपल्याला वेट ऑफ मून वरचं दिलंय का अर्थ वरचं दिलंय बघा बरं. तर आपल्याला याच्यात सांगितलं काय की वेट मून वरचं आपल्याला काय दिलंय अर्थ वरचं आपल्याला काय दिलंय याच्यावर हे दिलंय वेट किती आहे तर WM इक्वल्स टू हे 49 इक्वल्स टू 1/6. आता हे 49 इकडे काय डिवाइड मध्ये इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय. तर W इकडे लिहितोय WM इक्वल्स टू 49/6 मल्टिप्लाय बाय 1 येते. तर 49/6 WM. तर WM तर इथे करायचंय डायरेक्ट आपण करूयात 6 डिवायडेड बाय 49. तर बघा 6 7 जा 42 6 8 जा 48 1.0 6 1 जा 6 4 0 6 6 जा 36. हे 6 6 काय होईल कंटिन्यू होईल. आपला आन्सर येईल 8.1666. तर इथे 5 च्या पुढे नंबर आहे 5 च्या पुढचा नंबर आहे. मग आपण काय करूया WM इक्वल्स टू 1.17. कळालं काय व्हॅल्यू आली आपल्याला 8.17. सो न्यूटन वेट कशामध्ये काउंट करतात न्यूटन. देन आपल्याला खाली लिहायचं आहे देन द व्हॅल्यू ऑफ मून ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट ऑफ मून इज इक्वल्स टू 8.7. द वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून इक्वल्स टू 8.17 न्यूटन. तर समजलंय व्यवस्थितरित्या कशा प्रकारे सॉल्व्ह केलंय.